नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा मी एक व्हिडिओ बनवतो आहे. माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केला असेल तर मी इन्सुलिनवर एक व्हिडिओ बनवला होता आणि इन्सुलिनचं शुगरबरोबर कसं कोरिलेशन आहे त्याच्यावर एक व्हिडिओ आहे. आज मी एक व्हिडिओ बनवला आहे तो साखर आणि साखरेमुळे कसं सगळीकडे व्यसन झालं आहे साखरेचं, त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. अजून एक हॉर्मोन आहे ज्याच्यावर व्हिडिओ बनवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते म्हणजे कॉर्टिसॉल. आता हे कॉर्टिसॉल हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं नसेल, कारण कॉर्टिसॉल असं मोजणं खूप कठीण असतं. कारण कॉर्टिसॉल हे दिवसभरात एक हॉर्मोन आहे, ज्याला आपण मराठीत संप्रेरक म्हणतो. की इन्सुलिन ही एक हॉर्मोन आहे संप्रेरक, म्हणजे जे स्वतः काही काम करत नाही पण त्याचे बरेच इफेक्ट असतात बॉडीवरती आणि ते वेगवेगळ्या ग्रंथींवर अफेक्ट होतात, बॉडीच्या प्रत्येक ऑर्गनवर त्याचा परिणाम होतो. तर कॉर्टिसॉल हा इन्सुलिनसारखंच एक हॉर्मोन आहे. अर्थात हे हॉर्मोन्स एकमेकांवरती सुद्धा खूप अवलंबून असतात. आता कॉर्टिसॉल आणि इन्सुलिनचाही एक संबंध आहे आणि मी म्हटलं होतं मागे की इन्सुलिनमुळे ब्लड प्रेशर वाढतो. तर त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की कॉर्टिसॉल हे एक कारण आहे की ह्या दोघांमध्ये जे रिलेशन आहे इन्सुलिन आणि कॉर्टिसॉल, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो. तर कॉर्टिसॉलचं तुम्ही नाव ऐकलं नसेल किंवा ऐकलंही असेल कदाचित, तर पण कॉमनली कॉर्टिसॉल एक स्ट्रेस हॉर्मोन या नावाने खूप फेमस आहे. तर स्ट्रेस हॉर्मोन का म्हणतात त्याला, कारण ह्या हॉर्मोन कॉर्टिसॉलमुळे स्ट्रेस येतो. तर स्ट्रेसचं आपण आता बघूया या व्हिडिओमध्ये कसं काय स्ट्रेस चांगला की वाईट आणि कुठल्या कॉन्टेक्समध्ये तो चांगल्या, कुठल्या कॉन्टेक्समध्ये वाईट, ते आपण बघूया. कॉर्टिसॉल हे नाव याच्यासाठी पडलं कारण ते ॲड्रिनल कॉर्टेक्स ही एक ग्रंथी असते किडनीच्या वर, एक ग्रंथी असते, त्याचं नाव आहे ॲड्रिनल कॉर्टेक्स. तर त्या कॉर्टेक्समधनं, त्याच्या आवरणातनं हे हॉर्मोन बाहेर पडतं आपल्या शरीरात आणि म्हणून त्याला नाव दिलं आहे कॉर्टिसॉल, कारण ते ॲड्रिनल कॉर्टेक्समधनं बाहेर पडतं. म्हणून त्याचं नाव आहे कॉर्टिसॉल. आणि कॉर्टिसॉल, इन्सुलिन हे एकमेकांशी बरेच इंडिपेंडंट कामं करतात. काही इन्सुलिन वर करतं तर काही कॉर्टिसॉल खाली करतं आणि एकमेकांचाही खूप रिलेशन आहे त्यांच्यामध्ये. तर बॉडी, जसं आपलं म्हटलं, शरीर एक खूप कॉम्प्लेक्स मशीन आहे आणि त्याच्यामध्ये सगळे बॅलन्स अँड चेक्स ठेवले जातात. तर एक जास्त झालं तर त्याला कमी करायला दुसऱ्याचा बॅलन्स केला जातो. पण जेव्हा एक गोष्ट वाढलेली असते आणि त्याला बॅलन्स करायला दुसरी गोष्ट वाढते, त्यामुळे काय होतं की दोघांचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात. तर आताच्या ज्या सिच्युएशनमध्ये असं होतं की इन्सुलिनही वाढते आणि कॉर्टिसॉलही वाढतं आहे. तर दोन्ही बॅलन्स हवे, दोन्ही कमी पाहिजे, त्यामुळे तसं होत नाही आहे, म्हणून त्याचे आपल्याला सगळे साईड इफेक्ट्स दिसतात. बरं, कॉर्टिसॉल आहे तर आवश्यक, कारण ते खूप स्ट्रेस हा माणसासाठी आवश्यक, आणि ते कसं ते आपण बघूया. कॉर्टिसॉल कुठून रिलीज होतं आपण बघितलं, किडनीमधनं रिलीज होतं. किडनीच्यावर ॲड्रिनल कॉर्टेक्स असतं, तिथनं रिलीज होतं. किडनी नाही, किडनीच्यावर एक वेगळी ग्रंथी असते. पण ते रिलीज करायला संदेश येतो कुठून, तर संदेश येतो एक वेगळ्या हॉर्मोनमुळे. त्याचं नाव आहे ACTH म्हणतात, ॲड्रिनो कॉर्टिसोन हॉर्मोन म्हणून. तर ते जे रिलीज होतं आपल्या पिट्युइटरी ग्लँड्स, पिट्युइटरी ग्लँड्स मला मराठीत शब्द माहीत नाही, पण आपल्या मेंदूमध्ये असतात त्या ग्रंथी, आणि त्यांना इनडायरेक्टली मेसेज जातो हायपोथॅलॅमस, म्हणजे आपल्या मागे इथे हायपोथॅलॅमस म्हणतात, मागचा जो मेंदू असतो तिथून. तर तिथनं मेसेज जातो की बाबा तू CRH नावाचं एक हॉर्मोन आहे ते सिक्रीट कर, पिट्युइटरीला सांगितलं जातं. तर हायपोथॅलॅमस एक हॉर्मोन सिक्रीट करतं, त्याचं नाव आहे CRH. त्याचं नाव आहे कॉर्टिसोन रिलीज हॉर्मोन. मग हायपोथॅलॅमसमधनं पिट्युइटरी ग्लँडला एक संदेश जातो, तिथनं तो संदेश खालती आपल्या किडनीपर्यंत ACTH नावाच्या एका हॉर्मोनमुळे जातो आणि मग कॉर्टिसॉल रिलीज, आणि हे सगळं खूप फास्ट होतं. आपण आता बघूया कॉर्टिसॉलचं काय काय फिजिओलॉजी, म्हणजे काय काय फंक्शन्स आहेत ते. त्यासाठी आपल्याला थोडंसं आत्तापासनं 10,000 वर्षापूर्वीच्या आधी जावं लागेल, कारण मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो की आपली बॉडी जी आहे ती गेल्या 35-40 लाख वर्षांपासून तशीच आहे. आपण फार बदललेलं नाही. आता उत्खननातनं सगळे एव्हिडन्स बाहेर आलेले आहेत की आपल्या बॉडीचं जेनेटिक्स तेच आहे, पण एन्व्हायरमेंट बदललं आहे आणि आपलं खाणं पिणं बदललं आहे, झोप बदलली आहे, सगळं बदललं आहे, पण आपली बॉडीचं जेनेटिक्स तेच आहे. तर तुम्ही विचार करा की बॉडीची फिजिओलॉजी तीच आहे, पण एन्व्हायरमेंट टोटली चेंज झालं आहे. तर आपली बॉडी वेगवेगळ्या पद्धतीने ती रिॲक्ट करते आहे. तर आपण आता थोडक्यात जाऊया 10,000 वर्षापूर्वी आधी. किती वर्ष तुम्ही 50-60 हजार वर्षापूर्वी आधी जा, तेव्हा माणूस काय करत होता की हंटर गॅदरर आणि
हे होतं, हंटर आणि गॅदर होतं. बेसिकली शिकार करायचा. शिकार करणं खूप कठीण होतं, कारण त्याच्यासाठी अवजार जे लागायचे शिकारीला ते एवढे अद्यावत नव्हते, बंदुका नव्हत्या, धनुष्यबाणी नव्हता, दगड वगैरे अशी गोष्टी होत्या. हळूहळू लोकांनी दगडाचे ॲरोज आणि दगडाचे काही हे केले मारण्यासाठी प्राण्यांना. पण ते कळपातनं लोक जायची आणि शिकारीने सोपं नव्हतं. पण कंदमुळं खूप खायची आणि फळं खूप खायची आणि शिकारही करून खायची ऑफकोर्स. आणि ते म्हणजे आग होतीच तेव्हा, त्यामुळे ते शिजवून खायचे सगळं. पण आता ह्या वेळेत का जायचं तुम्हाला मी सांगतोय की इमॅजिन करा की तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये आहात आणि तेव्हा काय व्हायचं की कॉर्टिसॉल जे आहे हे असं दिवसातनं एकदम सारखं रिलीज होत नाही, त्याचा एक पॅटर्न आहे. आता मी तुम्हाला पॅटर्न दाखवणार आहे. तर इथे आहे बरं, दिसतंय ना? ठीक आहे. तर काय होतं, आता हे आयडियल पॅटर्न आहे, कॉर्टिसॉल असं असायला पाहिजे. तर आता मी खालची जे आहे सकाळी 6 वाजता काय होतं, इथे संध्याकाळचे 6 वाजलेत आता. तर संध्याकाळी 6 वाजता काय होतं, एक मिलेटोनिन नावाचं हॉर्मोन आहे जे हिरव्या रंगामध्ये, तिथनं असं वाढत जातो. मिलेटोनिन जे हॉर्मोन आहे ते आधी मेंदूतनं आपल्या एका विशिष्ट भागातनं सिक्रेट होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप येते. ते का सिक्रेट होतं, कारण जसं जसं उजेड कमी व्हायला लागतो संध्याकाळी 6 नंतर, ऑफकोर्स पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या वेळेला उजेड कमी होतो, अंधार पडतो. पण असं अजून करा की 6-7 वाजता अंधार पडायला लागतो आणि तसा अंधार पडायला लागला की आपल्या ब्रेनमधनं एक सिग्नल जातो की आता अंधार पडतोय, मिलेटोनिननी सिक्रेट व्हावं आणि आपल्या बॉडीची ॲक्टिव्हिटी सगळी कमी व्हावी. मिलेटोनिननी आपल्याला लागते झोप, त्यामुळे मिलेटोनिन असं वाढत जातं. साधारण 10 ते 12 वाजेपर्यंत मिलेटोनिन, रात्री 10-12 वाजेपर्यंत मिलेटोनिन वाढलेलं असतं आणि आपल्याला खूप गाढ झोप लागलेली असते. जागायला पाहिजे आयडियली. झोपेवरती एक वेगळाच टॉपिक आहे तो, की आता सगळीकडे लाईट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, आपल्याला 12 ते 1-2 वाजेपर्यंत झोप लागत नाही. फोन आहे, कॉम्प्युटर आहे, टी व्ही आहे, लाईट आपल्या डोळ्यासमोर सारखा येतो. त्यामुळे हा जो ब्रेनमधनं सिग्नल जायला पाहिजे मिलॅटोनिनचा, तो जात नाही आणि त्याच्यामुळे बरेच स्लीप डिसऑर्डर्स माणसाला होतात. आणि मिलॅटोनिनच्या गोळ्या अजूनही लोक घेतात. जेव्हा लोक फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करतात विमानातनं वगैरे, तर तेव्हा जेट लॅग होऊ नये, किंवा आता तुम्ही रात्रभर झोप नाही तुमची आणि दुसऱ्या दिवशी पोचला तिथे रात्र आहे, तर तुम्हाला झोपायला तर पाहिजे, तर मग तेव्हा तुम्ही मिलॅटोनिन घेतलं तर तुम्हाला लगेच झोप लागते. बेसिकली मिलॅटोनिन 6 ते 12 मध्ये संध्याकाळी वाढतो आणि तेव्हाच कॉर्टिसॉल काय होतं बघा, कॉर्टिसॉल एकदम कमी होतो. साधारण संध्याकाळी 6 वाजल्यापासून वगैरे कॉर्टिसॉल कमी 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 व्हायला लागतं 12 वाजेपर्यंत. म्हणजे जेव्हा मिलॅटोनिन वाढत आहे तेव्हा कॉर्टिसॉल कमी होत आहे. का कमी होत आहे, कारण आता बॉडीला जेव्हा ब्रेनमधनं मिलेटोनिनचा मेसेज जातो की आता मिलेटोनिननी बाहेर यावं आणि बॉडीला शांत करावं, झोपेची तयारी करावी, झोपेला जावं हळूहळू, तेव्हाच बॉडी थ्रू पिट्युइटरी ग्लँड, आणि याला HPA ॲक्सिस म्हणतात, हायपोथॅलॅमस, पिट्युइटरी आणि ॲड्रिनल कॉर्टेक्स, तो एक संदेश जातो की आता कॉर्टिसॉल ॲड्रिनल कॉर्टेक्सनी बनवायचं थांबवावं. मग काय होतं की हे जे कॉर्टिसॉल आहे हळूहळू कमी होत जातं. हे मी बोलतोय जेव्हा टी व्ही नव्हते, काय नव्हते, आपण शांतपणे झोपायचो 6-7 वाजता संध्याकाळी, किंवा निदान सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद व्हायच्या, आपल्या पूर्ण ॲक्टिव्हिटीज बंद व्हायच्या. झोप कदाचित नंतर लागतात, सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद व्हायच्या. तर बघा तुम्ही जी 6 रात्री 12 वाजेपर्यंत कॉर्टिसॉल हे असं कमी 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 होत जातं आणि ते कमीच राहतं सकाळी 6 वाजेपर्यंत, असं इथपर्यंत. आणि मिलॅटोनिनचं काम झालं एकदा आपल्याला झोपी घातलं मिलॅटोनिन, की मिलॅटोनिन परत कमी व्हायला लागतं. मग साधारण या वेळेला 5 ते 6च्या वेळेला काय होतं, त्याला डॉन इफेक्ट ह्या सगळ्या प्रोसेसला डॉन फिनॉमिना असंही म्हणतात. तुम्ही गुगल करा व यूट्यूबवर बघा, डॉन इफेक्ट, डॉन फिनॉमिना म्हणजे पहाटेचा इफेक्ट आहे हा. तर सूर्योदय झालेलाही नाही आहे अजून, पण आपली झोप पूर्ण होते आणि आता झोप पूर्ण झाली की ब्रेनला आता कळतं की अरे 8-10 तासाची झोप झालेली आहे, आता उठून काम करायला पाहिजे. आणि साधारण 5 ते 6 वाजता काय होतं, या HPA ॲक्सिसमध्ये, म्हणजे हायपोथॅलॅमस, ब्रेनचा एक मेंदूतला एक भाग, तो एक भाग, पिट्युइटरी ग्रंथी आणि ॲड्रिनल कॉर्टेक्स यांच्यामध्ये परत एक सायकल चालू होतं आणि सांगितलं जातं की आता मिलॅटोनिन कमी व्हावं आणि कॉर्टिसॉलनी वाढावं. तर सूर्योदय व्हायच्या आधीच 5 ते 6 वाजताच हे कॉर्टिसॉल असं वाढायला लागतं, बघा तुम्ही ते. आणि ते का वाढायला लागतं, कारण आता बॉडीला तयार व्हायचं आहे. आता पहाट जाऊन सूर्योदय होणार आहे, आता बॉडी स्वतःला तयार करते की आता बाहेर जायचं आहे, शिकार करायची आहे, कुठे कुठे लांब जाऊन कंदमुळं जमा करायचे आहेत, झाडावर चढून फळं काढायची आहेत, त्याच्यासाठी तयारी पाहिजे.
आणि त्याच्यासाठी म्हणून कॉर्टिसॉल रिलीज होतं आणि ते पटकन वाढतं. साधारण 6-7 वाजेपर्यंत एकदम वाढलेलं असतं कॉर्टिसॉल. तर कॉर्टिसॉल का वाढतं? कारण कॉर्टिसॉल इज स्ट्रेस हॉर्मोन जसं मी म्हटलं, आणि ते जर तुम्ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणतात, म्हणजे मराठीत त्याला आता काय अनुकंपी मज्जासंस्था म्हणतात. मला माहीत नाही, मी पण शिकलेलो नाही आहे मराठी, पण तुम्ही जर शिकले असेल तर तुम्हाला आठवत असेल अनुकंपी मज्जासंस्था, तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर कॉर्टिसॉल एक त्यामध्ये येतं. तर का वाढतं? पण सकाळी 5 ते 6-7 वाजे खूप पटकन वाढतं, हे असं स्पाईक होतं एकदम. आणि ते वाढतं ह्याच्यासाठी की बॉडीला तयार करण्यासाठी. तर बॉडीला तयार करण्यासाठी म्हणजे काय करायचं नक्की, की जेव्हा कॉर्टिसॉल वाढतं तेव्हा इन्सुलिन कमी होतं. आता मी इन्सुलिनचं इथे काढलेलं नाही ग्राफ, पण इन्सुलिन कमी होतं. इन्सुलिन कमी झालं की इन्सुलिनचं काम आहे की साखर घेऊन जमा करणं ग्लायकोजनच्या स्वरूपात लिव्हरमध्ये आणि मसल्समध्ये, ते थांबतं. आणि काय होतं, शुगर वाढते. म्हणजे तुम्ही बघाल की बऱ्याच डायबेटिक लोकांमध्ये पहाटेची फास्टिंग शुगर खूप जास्त असते. त्याचं कारण हे आहे, तर त्याला म्हणतात डॉन इफेक्ट, डॉन फिनॉमिना. आणि सगळ्याच हेल्दी माणसांमध्येही होतं ही फिनॉमिना. डायबिटीसच्या लोकांमध्ये दिसून येतं, कारण तेव्हा इन्सुलिन आधीच कमी झालं होतं एकदम अचानक, आणि कॉर्टिसॉल खूप वाढतं. तर कॉर्टिसॉल असं वाढलं की काय बॉडीला तयार करतं, म्हणजे काय करतं, तर आपण काय करायचं, कंदमुळासाठी शोधाशोध करायला लागायची, खाण्याला लागायचं, काय काय करायला, झाडावर चढायला लागायचं, फळं काढायला लागायची किंवा शिकार करायला लागायची. या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत, आणि त्या करण्यासाठी बॉडीला तयार करायला पाहिजे की ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. म्हणून ह्याच्यामध्ये होतं काय की शुगर वाढते. आता ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या म्हणजे बॉडीमध्ये शुगर पाहिजे, कारण मसल्स जे आहेत ते शुगरवर ॲक्टिवेट होतात. तर मसल्समध्ये जे ग्लायकोजनच्या स्वरूपात जी शुगर स्टोअर झालेली आहे ती ब्रेक होते आणि ती परत सर्क्युलेशनमध्ये होते सगळीकडे मिळवण्यासाठी. लिव्हरमध्ये जी ग्लायकोजनच्या स्वरूपात जी साखर स्टोअर झाली आहे ती तोडली जाते आणि तिथनं ग्लुकोज रिलीज होते. आता त्याच्यासाठी एक वेगळं हॉर्मोन आहे ग्लुकॅगॉन नावाचं, ते रिलीज होतं कॉर्टिसॉलमुळे. तर असं मी म्हटलं की एका हॉर्मोनचे बरेच उपयोग असतात आणि ते वेगवेगळ्या हॉर्मोन्सना इफेक्ट करतात. तर बेसिकली काय होतं की वेगवेगळ्या कारणांनी ब्लडमधली शुगर वाढते. का वाढते ब्लडमधली शुगर? कारण आपल्या ती पुढच्या 5-6 तास लागणार आहे म्हणून. हे बॉडीला आधीच कळतं 5 वाजता वगैरे सकाळी आता शुगर वाढवायची आहे, मग ते वाढवतं. ब्लड प्रेशर वाढतं कारण जसं मी म्हटलं की कॉर्टिसॉल जे आहे, कारण आता ब्लड प्रेशर का वाढतं, कारण तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची आहे बाहेर जाऊन, त्यामुळे ब्लड सगळीकडे पोचायला पाहिजे तुमच्या बॉडीच्या प्रत्येक पार्टमध्ये. ते ब्लड प्रेशर जर लो राहिलं, इथे सकाळी जरा कमी असतं ब्लड प्रेशर, म्हणून ब्लड प्रेशर सकाळी चेक करतात. आणि सकाळी ब्लड प्रेशर जर जास्त असेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर ब्लड प्रेशर का वाढतं कॉर्टिसॉल रिलीज झाल्यावरती? कारण तुम्हाला जे ॲक्टिव्हिटीज करायचे आहेत दिवसभरामधल्या त्या ॲक्टिव्हिटीजसाठी, मी तेव्हा जेव्हा आपण जे करायचो त्याच्यासाठी ब्लडचं सर्क्युलेशन फास्ट पाहिजे सगळीकडे. ब्लडचं सर्क्युलेशन युजली इंटेस्टिन, म्हणजे पोटाच्या ठिकाणी जे आपले आतडी असतात तिथे सर्क्युलेशन असतं, ते सगळं परत मसल्सकडे पाठवलं जातं. म्हणून अजून एक मला आता मी जेव्हा व्हिडिओ बनवले तेव्हा लोकांनी सांगितलं की तू काय करायला पाहिजे हे सुद्धा व्हिडिओ सोल्युशनसुद्धा सांग. तर जसं मी म्हटलं सोल्युशन सांगणं जरा कठीण असतं कारण प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. ट्राय करा आणि ट्राय करू नका सांगणं कठीण असतं. तर म्हणून मी मागचा व्हिडिओ बनवला त्यात मी म्हटलं की शुगर अजिबात खाऊ नका, साखरेचे पदार्थ कुठलेही खाऊ नका. म्हणजे बऱ्याच ठिकाणी हेही म्हटलं मी ज्याच्यात साखर नाही त्यात सुद्धा साखर असते, तर तुम्ही बघा आणि त्याचं डिसिजन घ्या. तर अजून एक गोष्ट सांगू शकतो की तुम्ही दिवसभरात खायचं केव्हा हे जर तुम्हाला ठरवायचं असेल तर या ग्राफ नंतर मी तुम्हाला सांगेन की केव्हा खायचं. की जसं मी म्हटलं की सकाळी शुगर ऑलरेडी वाढलेली असते, कारण बॉडीने ऑलरेडी आपल्याला तयार केलं आहे का, तर बाहेर जाऊन काम करण्यासाठी. आपण उलट करतो काय, काम न करता आपण इडली सांबार, वडा सांबार, मिसळ खातो, अजून म्हणजे आपली अजून शुगर वाढवतो. नाही तर फ्रीज उघडतो, सिरियल्स काढतो, दूध काढतो, पटकन हे करतो, खातो. तर बेसिकली सकाळचा जो हा पिरियड आहे तो खाण्यासाठी चांगला नाही. ब्रेकफास्ट इज नॉट द मोस्ट इम्पॉर्टंट मील ऑफ द डे. ब्रेकफास्ट ह्या दिवसभरातला महत्त्वाचं मील नाही आहे. हा मनातनं तुम्ही टाईमचं काढून टाका. आणि हे सगळं आपल्या मनात जे बिंबवलं आहे या सगळ्या सिरियल बनवणाऱ्या ज्याने ट्रॉर खूप सारं बनवून तयार आहे आणि ते आता खपवायचं कुठे, तर म्हणून त्या ब्रेकफास्टलाच लोकांना खाऊ घालूया अशा आणि हे ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे सिरियल कंपन्यांनी. ब्रेकफास्ट इज नॉट इम्पॉर्टंट मील ऑफ द डे. आणि हे डॉन इफेक्टमुळे तुम्हाला सिद्ध होतं आहे की सकाळी इन्सुलिन एवढं कमी झालेलं असतं, कॉर्टिसॉल एवढं वाढलेलं असतं, शुगर एवढी वाढलेली असते की तुम्हाला अजून वरनं खाण्याची काही गरजच नाही आहे.
तुम्ही कधी खायला पाहिजे, जेव्हा हे कॉर्टिसॉल, जेव्हा तुम्ही एनर्जी स्पेंड करता, यावेळी वाढलेली शुगर जेव्हा काम करून 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 कमी होते, अशी इथे कमी होते जेव्हा काम करून 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 दिवसभरात. साधारण असं ॲज्युम करा की तुम्ही सकाळी 6 ते 12 खूप मेहनत केली, काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी केली, तेव्हा लोक करायची, आणि मग ती जेव्हा शुगर कमी झाली ब्लडमधली, तेव्हा तुम्ही खायला पाहिजे. म्हणजे आयडियल टाईम खाण्याचा हा दुपारी 12 ते संध्याकाळी 6 मध्ये आहे. आता तुम्हाला ऐकून हे वाटेल की अरे आत्तापर्यंत आपल्याला सांगितलं आलं की ब्रेकफास्ट करणं खूप आवश्यक आहे, डायबिटीसच्या लोकांनी तर करायलाच पाहिजे, दर 2-2, 3 नसला खायलाच पाहिजे. हे सगळे मिथ आहेत, याच्यामध्ये काही सॉलिड एव्हिडन्स, सायंटिफिक एव्हिडन्स नाही आहे. आणि आता जसं जसं हे सायन्स इव्हॉल्व्ह होत आहे तसं तसं आता लोक परत इव्हॅल्युएट करत आहे की आपण जे गाईडलाईन सांगितल्या त्या लोकांना, डायबेटिक आणि हेल्दी माणसांना, ते आता बदलायला पाहिजेत. त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे, पण सकाळी ऑलरेडी बॉडीमध्ये खूप जास्त शुगर असते. आणि तुम्ही टेस्ट करून बघा, तुम्ही जरी हेल्दी असाल तरी टेस्ट करा, डायबिटिक असाल तरी टेस्ट करा, तुमची सकाळची शुगर नेहमी जास्त असते, कारण तेव्हा लिव्हरमधनं ग्लुटाडॉननी ग्लायकोजन ब्रेक करून बाहेर काढलेली आहे शुगर. सगळीकडनं शुगर बाहेर आलेली आहे ब्लडमध्ये, का तर ती वापरण्यासाठी. आता कॉर्टिसॉलमध्ये बऱ्याच गोष्टी होतात. शुगर तर वाढतेच, ब्लड प्रेशर पण वाढतं. अजून एक गोष्ट होते, माणसाला अटेन्शन वाढतं. म्हणजे आता बाहेर तुम्ही जाणार आहात कंदमुळं जमा करायला असं समजा, किंवा फळं तोडायला. आता तुम्ही काय नुसते तुम्हीच नाही आहेत, माणसंच नाही आहेत, तिथे जनावर आहेत, वाघ आहे, सिंह आहे, हत्ती आहे, काय काय आहे. तर तुम्हाला अटेन्शन एकदम तुमचं क्लिअर पाहिजे, की कुठेही खुट्ट झाले की तुम्हाला कळलं पाहिजे इथनं, किंवा कोणाचे आवाज आले ते ऐकू आले पाहिजे. म्हणून कॉर्टिसॉलमुळे काय होतं की तुमचं अटेन्शन एकदम शार्प होतं. आणि जसं मी म्हटलं की हे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टममधलं हॉर्मोन आहे कॉर्टिसॉल. त्याला तुम्ही काय अनुकंपी मज्जा संस्था म्हणतात. आणि त्याचं काम काय आहे सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमचं, फाईट ऑर फ्लाईट. म्हणजे तर पळा किंवा फाईट करा, युद्ध करा. तर आता समोरनं तुम्ही शोधताय, कंदमुळं शोधताय, फळं शोधताय, आणि वाघ आला, तर तुम्हाला 2 ऑप्शन असतात. एक तर तुम्ही त्याच्याशी फाईट करा, किंवा एक मोठं अस्वल आलं, एक तर तुम्ही त्याशी फाईट करा, नाही तर तुम्ही पळून जा. आणि या दोन्ही गोष्टीसाठी तुम्हाला शरीरामध्ये ब्लड ग्लुकोज असणं आवश्यक आहे जास्तीचं, आणि कॉर्टिसॉल जास्त असणं आवश्यक आहे. कारण कॉर्टिसॉल जर असेल तर तुमचं ब्लड प्रेशर जास्त आहे, तुम्ही जास्त वेळ धावू शकता, तुम्ही तर पळू शकता जास्त वेळ. तुमची जर कॉर्टिसॉल कमी असेल तर तसंच तुमची बॉडी थकलेली आहे. म्हणजे कॉर्टिसॉलचा एक महत्त्वाचा रोल आहे फिजिकल ॲक्टिव्हिटीजसाठी. तर समोरनं अस्वल आलं तर तुम्ही इथं धावता, त्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर जास्त पाहिजे धावण्यासाठी, जास्त म्हणजे कसं की नॉर्मलपेक्षा, आणि तुमचा हार्ट रेट वाढला पाहिजे, तुमचं अटेन्शन खूप पाहिजे. अस्वल जरा हल्ला की तुमचं अटेन्शनसुद्धा त्याच्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर काय होतं आहे, इमोशनल ॲमिग्डाला नावाचा एक एरिया आहे, त्याच्यामध्ये इमोशन्स असतात आपली, ते इमोशन जरा कमी होतात तेव्हा कॉर्टिसॉलमुळे. कारण तेव्हा तुम्ही इमोशनल होऊन चालत नाही, कारण एक तर तुम्हाला डिसिजन्स घ्यायचे आहेत, तुम्हाला एक तर तुम्हाला पळायचं आहे किंवा फाईट करायचं आहे अस्वलावर. तुम्ही जर इमोशनल जेव्हा होता तुम्ही डिसिजन घेऊ शकत नाही. म्हणून कॉर्टिसॉल वाढलं की ॲमिग्डाला सप्रेस होतं, तिथले सगळे न्यूरोकेमिकल सप्रेस होतात. त्यामुळे आता काही इमोशनल नको व्हायला. आत्ता आपण डिसिजन्स घेतलं पाहिजे, तर फाईट करायला पाहिजे किंवा झाडावर चढायला पाहिजे, जे काय करायला पाहिजे ते. आता जर तुम्ही पळायचं नाही ठरवलं आणि जर फाईट करायचं ठरवलं अस्वलाशी, तर काय होऊ शकतं, तुम्हाला जखम होऊ शकते. तर जखम झाली, आणि आता जखम झाल्यावरती ती दुखतं आपल्याला, तर कॉर्टिसॉलमुळे होतं काय की तुमचे पेन रिसेप्टर्स सप्रेस होतात, म्हणजे तुम्हाला कमी दुखतं, तुम्हाला कमी पेन होतं. याचा अर्थ का, बॉडी आपल्याला तयार करते फाईटसाठी. उद्या जर जखम झाली आणि जखम झाल्यानंतर जर पळायची वेळ आली तर तुम्हाला तुम्हाला दुखतंय म्हणून तुम्ही पळू शकत नाही, असं व्हायला नको. आणि इन जनरल फाईट करताना सुद्धा थोडीशी जखम झाल्यावर तुम्ही गिवअप नाही करायला पाहिजे, तुम्ही फाईट करायला पाहिजे शेवटपर्यंत. म्हणून पेन रिसेप्टर्स सप्रेस होतात, म्हणजे काय की तुम्हाला कॉर्टिसॉल जेव्हा वाढतं तेव्हा कमी दुखतं. अजून एक होतं, तुम्हाला जर लागलं आणि रक्त आलं तर असं नको व्हायला की तुम्ही रक्तस्राव होऊन झाला, तुम्हाला जखम झाली अस्वलामुळे आणि तुम्ही झाडावर जाऊन लपलात आणि अस्वल निघून गेलं, पण आता तुम्हाला जी जखम झाली आहे त्याच्यामुळे रक्तस्रावाने तुम्ही मेलात. तर असं नको व्हायला म्हणून बॉडी काय करते, प्लॅटलेट्स ॲग्रिगेशन वाढते. म्हणजे काय, ते रक्त गोठण्याचं जे प्रक्रिया आहे ती फास्ट करते, पटकन रक्त लवकर गोठतं. कारण हे सगळं लढाई व्हायच्या आधीच होतं, म्हणजे लढाई सुरू असताना होत नाही. वाघ दिसला, समोर अस्वल दिसलं की हे सगळं चालू होतं. वाघ दिसला, अस्वल दिसलं की स्ट्रेस हॉर्मोन रिलीज झाला. हायपोथॅलॅमसनी आपल्या डोळ्यांनी सिंह बघितला किंवा अस्वल बघितलं, डोळ्यांनी हायपोथॅलॅमसला सिग्नल दिला, त्यांनी पिट्युटरीला सांगितलं अरे आता धोका आहे,
आता आपल्याला करायला पाहिजे, कॉर्टिसॉलची गरज आहे, तिथनं लगेच कॉर्टिसॉलला संदेश दिला जातो, लिव्हर किडनीच्यावर ॲड्रिनल कॉर्टेक्समधनं कॉर्टिसॉल रिलीज होतं आणि झाल्या सगळं होतं, एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये सगळं होतं. ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते. ऑफकोर्स सकाळी हे वाढलेलं आहे आणि आता समजा तुम्ही बाहेर आला आहेत आणि इथे कुठेतरी तुम्हाला वाद दिसला आणि तुमचं परत कॉर्टिसॉल वाढलं आणि मग तुम्ही परत घरी आलात आणि कॉर्टिसॉल तुमचं कमी झालं. तर असं हे फार दिवसातनं फार तर एकदा दोनदा कॉर्टिसॉल वाढतो, डिपेंड्स ऑन तुम्हाला किती धोका आहे तुमच्या लाईफमध्ये. तर तेव्हा असं होतं की तुम्हाला दिवसातनं एकदा दोनदा धोका आहे, कारण तुम्ही पहिल्यांदा जातानाच अशा ठिकाणी जाता की वाद सिंह नाही आहे वगैरे वगैरे. तर तुम्ही सगळी काळजी घेऊन गेला आणि तरी अस्वल समोर आलं तर तुम्ही तिथे कॉर्टिसॉल वाढतं पटकन. आणि जसं म्हटलं तसं ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, प्लेटलेट्स वाढतात. त्यामुळे जर तुम्हाला रक्तस्राव झाला, तुम्हाला जखम झाली, तर तुम्ही ते रक्त वाहून जाऊन मरू नये किंवा तुम्हाला परत घरी येईपर्यंत तुमच्याकडे वेळ असावा, म्हणून रक्त लवकर गोठतं. आता ह्या सगळ्या फायद्याच्या गोष्टी आहेत, तेव्हा होत्या, अजूनही आहेत कॉर्टिसॉलच्या, ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो. आता हे सगळं चालू असताना इम्युन सिस्टीम आपली कमी होते, कारण आपली जी इम्युन सिस्टीम आहे, रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती खूप एनर्जी कन्झ्युमिंग आहे, त्याला खूप एनर्जी लागते. आता समोर सिंह आला तर आपली बॉडी काय डिसिजन घेते, की समोर अस्वल आलं, बॉडी काय डिसिजन घेते की रोगप्रतिकारक शक्ती थोडी बाजूला राहू द्या थोड्या वेळ, आत्ता काय रोग नाही आहे मला, आत्ता कुठला बॅक्टेरिया व्हायरस नाही आहे माझ्या शरीरात, आणि असला तरी आत्ता समोर अस्वल आहे, त्यामुळे इम्युन सिस्टीमने जरा थांबावं, त्यामुळे इम्युन सिस्टीम खाली जाते. अलग लक्षात. तर कॉर्टिसॉलचे हे सगळे फायदे म्हणा किंवा हे फायदेच आहेत, कारण तेव्हा सिंह डोळ्यासमोर आहे, तुम्हाला त्याच्यातनं बाहेर यायचं आहे, फाईट ऑर फ्लाईट, एक तर तुम्हाला पळायचं आहे किंवा युद्ध करायचं आहे. तर त्याच्यासाठी ह्या कॉर्टिसॉलचा रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा असतो. तर इम्युन सिस्टीम डाऊन होते, ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, प्लेटलेट काउंट वाढतं, कारण रक्तस्राव झाला, जखम झाली तर पटकन रक्त गोठलं पाहिजे आणि रक्त थांबलं पाहिजे. जखम झाली किंवा लागलं तर दुखलं नाही पाहिजे जास्त. त्याच्यानंतर जर दुखल्या जरी जिथे लागतं त्याच्यानंतर जे पेनचं परसेप्शन असतं प्रत्येकाचं, तर जे पेनचं परसेप्शन्स कमी झालं की आपल्याला लागलंय, खरचटलंय, पण तुम्ही बऱ्याच वेळा युद्धामध्ये जेव्हा लोकांना लागतं ते कळतही नाही की त्यांना लागलंय, आणि नंतर युद्ध झाल्यावरती लक्षात येतं, अरे मला इथे लागलंय. खेळताना जेव्हा तुमचा ॲड्रिनलिन, फुटबॉल खेळत असाल तुम्ही, ॲड्रिनलिन एकदम जास्त आहे आणि कॉर्टिसॉल एकदम जास्त आहे, स्ट्रेस आहे बॉडीमध्ये, कारण तुम्हाला जिंकायचं आहे, सगळं जास्त हाय एकदम या लेवलला आहे कॉर्टिसॉल, तर तुम्हाला खूप दुखापत होतं. आणि मग नंतर जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा अरे हे दुखतंय, इथे लागलं होतं, तिथे लागलं होतं, म्हणजे तुम्ही खेळत असता तेव्हा ते जाणवत नाही, कारण पेनचं जे परसेप्शन आहे ते कमी केलं जातं. बॉडी हे नॅचरली सगळं होतं आपल्याला न कळता. तर हे सगळे कॉर्टिसॉलमुळे होणारे बॉडीवरती परिणाम आहेत. आणि जसं मी म्हटलं तसं कॉर्टिसॉल एक दोनदा स्पाईक होतं दिवसभरात, आणि संध्याकाळी 6 वाजतापर्यंत काय होतं, कॉर्टिसॉल परत या लेवलला येतो, या लेवलला. आणि या लेवलला आलं की बॉडीला कळतं की आता बास, आजचं काम झालेलं आहे, आता काय आपल्याला कॉर्टिसॉल जर नाही, आणि संध्याकाळ झाली. आणि म्हणून पूर्वी लोक कधी संध्याकाळी त्याच्या गुहेमध्ये राहत होते, कुठे राहत होते, तिथनं बाहेर पडायचेच नाही, कारण रात्री प्राणी असतात बाहेर, ज्यांना रात्री दिसतं, आपल्याला दिसत नाही रात्रीचं, आणि ते आपल्याला खाऊ शकतात. त्यामुळे रात्री कुठेही बाहेर पडायचं नाही, रात्री गपचूप सगळ्यांनी एकत्र येऊन एका कुठेतरी गुफेत जायचं आणि काळोख करायचा की आपापच झोप येते, मग परत हे मेलाटोनिन वाढतं आणि हे सगळे सायकल व्यवस्थित चालू असते. तर सांगण्याचा उद्देश माझा असा आहे की कॉर्टिसॉल पीकला, नॅचरली पीकला फक्त सकाळी असतं, आणि त्याच्यानंतर दिवसातनं एक दोनदा जसं स्ट्रेस आहे तसं वाढतो. आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आता हे सगळं, हे आयडियल स्टोरी आहे ही सगळी. 50-60 हजार वर्षापूर्वी तेव्हा फक्त फिजिकलच स्ट्रेस होता, की जायचं, जेवण शोधून आणायचं आणि खायचं. तर जेवण शोधण्याचा जो स्ट्रेस होता तेवढा एकच स्ट्रेस होता. आता आपण फास्ट फॉरवर्ड करूया आत्ताच्या जगामध्ये. आत्ता होतं काय, आत्ता हे असंच होतं, सकाळी 5 ते 6 वाजता कॉर्टिसॉल वाढतं, स्ट्रेस हॉर्मोन वाढतो, आणि काही लोकांना वाढत नाही, आणि ते वाढवण्यासाठी मग ते कॉफी पितात, कारण कॉफी पिल्याने कॅफिननी कॉर्टिसॉल वाढतो, आणि कॉर्टिसॉल वाढलं की हे बॉडी आपण तयार होते, मेंटली फिजिकली बॉडी तयार होते. आणि सकाळी सकाळी जर तुम्हाला असं मरगळल्यासारखं वाटत असेल तर बेसिकली तुमचं कॉर्टिकॉल सिक्रीट होत नाही आहे जास्त, किंवा एक वेगळा, जसं तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तसं कॉर्टिकॉल रेझिस्टन्स पण आहे म्हणतात. म्हणजे कॉर्टिसॉल सिक्रीट होत आहे पण ते इफेक्टच दिसत नाही आहेत, ब्लड प्रेशर वाढत नाही आहे, शुगर वाढत नाही आहे, असं त्या रेझिस्टन्स म्हणते. कॉर्टिकॉल आहे शरीरात, पण त्याचे जे फिजिओलॉजिकल इफेक्ट दिसायला पाहिजे ते बॉडीमध्ये दिसत नाही आहेत. तर फास्ट फॉरवर्ड, आत्ताच्या जगात काय होत आहे,
हे वाढत आहे, कॉर्टिसॉल वाढते, कॉर्टिसॉल वाढली, शुगर वाढते, बी पी वाढत आहे, आणि काय होत आहे, इन्सुलिन कमी होतं थोड्या वेळासाठी. पण आपण काय करतो की आता जसं मी म्हटलं की सकाळची वेळ खाण्यासाठी अतिशय वाईट आहे. सकाळी 6 ते 12 माणसाने खाऊ नये, कारण ऑलरेडी खूप शुगर आहे बॉडीमध्ये. ऑलरेडी बॉडीने आपल्याला तयार केलेलं आहे ॲक्टिव्हिटीसाठी. तर ॲक्टिव्हिटीसाठी जर आपल्याला बॉडीने तयार केलेलंच आहे तर आपण ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे. बेसिकली हा जो वेळ आहे सकाळी 6 ते 12, याच्यामध्ये सगळी फिजिकल ॲक्टिव्हिटी जी आपली ती सकाळी व्हायला पाहिजे. म्हणजे जी वाढलेली शुगर आहे ती खपली पाहिजे, ती फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये गेली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला व्यायाम करण्यासाठी आयडियल वेळ ही सकाळची वेळ आहे, जेव्हा कॉर्टिसॉल जास्त आहे, शुगर जास्त आहे आणि ती शुगर कन्झ्युम होते. तर व्यायाम करण्यासाठी ही वेळ आयडियल आहे, पण खाण्यासाठी ही वेळ आयडियल नाही आहे. खायला तुम्ही पाहिजे दुपारी 12 नंतर किंवा 3 ते 6च्या दरम्यान. आणि पूर्वी माणसं दिवसातनं एकदाच खात होती, कारण हे सगळे गेलेली माणसं कंदमुळं घेऊन यायची आणि मग ते सगळे एकत्र बसून खायचे किंवा तिथे येता येताही थोडेसे खायचे, पण हे सगळं नंतर व्हायचं. तेव्हा त्या विषयाकडे आपण नंतर बोलूया. पण आता सध्या होत आहे काय की हे अशी स्पाईक झाला. पण हा जो कॉर्टिसॉल आहे थोडासा कमी व्हायला लागतो, तुम्ही कदाचित फिजिकल ॲक्टिव्हिटी वगैरे करता. पण आता आजच्या जगामध्ये तुम्हाला फक्त फिजिकल स्ट्रेस नाही आहे, तुम्हाला जाताना उठायला उशीर झाला तिथपासून सुरुवात की थोडंसं स्ट्रेस आला की अरे आता ऑफिसला पोचायला उशीर होणार, की मेंटल स्ट्रेस की थोडंसं हे कॉर्टिसॉल वाढणार. थोडंसं हे कॉर्टिसॉल वाढणार. मग तुम्ही गेलात ऑफिसमधनं पोचला की बॉस दिसला समोर, परवाचं राहिलेलं काम, सांगितलेलं काम राहिले, परत थोडासा कॉर्टिसॉल वाढणार. आणि ह्याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी काहीच नाही आहे, फक्त मेंटल ॲक्टिव्हिटीज आहे. फक्त बॉसला बघितलं की किंवा तो काहीतरी बोलला, काहीतरी ऐकलं की आपलं स्ट्रेस वाढला, कॉर्टिसॉल लेवल वाढलं. कारण आपला जो ब्रेन आहे ना, तो जसं जी रिॲक्शन अस्वलाला बघून आपण आपला ब्रेन करत होता पूर्वी डोळ्याला, आणि जी मेंटल स्टेट व्हायची फाईट ऑर फ्लाईट, तीच रिॲक्शन आपण दिवसभरात आता देतोय. फक्त आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आपल्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि मेंटल ॲक्टिव्हिटी खूप आहेत, आणि स्ट्रेस वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस येत आहेत. की आता फायनान्शियल स्ट्रेस आहे, तर तुम्हाला दिवसभरामध्ये फायनान्शियल स्ट्रेस असतो की कसं होणार, पैशाची सोय होणार की नाही, हे कसं होणार, पुढे फ्युचरची चिंता असते, एन्झायटी आहे. त्यामुळे एन्झायटी असल्यामुळे फायनान्शियल स्ट्रेस आहे, सोशल स्ट्रेस आहे. तर तुम्ही विचार करा, सोशल स्ट्रेस तुमच्या लाईफमध्ये कोण काय म्हणेल ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, त्याच्यासाठी. तर हे सगळे जे सोशल स्ट्रेसमध्ये स्ट्रेसमध्ये तुम्ही आजकाल व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, सोशल मीडिया आहे. अरे मी पाठवलेल्या फोटोला ह्यानी लाईक नाही केला, मी पाठवलेल्या व्हिडिओला ह्यानी काहीतरी उलट उत्तर दिलं. पॉलिटिक्स आहे, धर्म आहे ना, आज अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमचं हे कॉर्टिसॉल दिवसभरात ना असं वाढत असतं. आणि हे जेव्हा प्रत्येक वेळेस वाढतं तेव्हा तुमची थोडी शुगर वाढते, थोडं ब्लड प्रेशर वाढतं, थोडं प्लॅटलेट्स वाढतात, आणि म्हणून हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात. तर स्ट्रेसमुळे ब्लड प्रेशर होतं, स्ट्रेसमुळे डायबिटीस होतं, त्याची कारणं ही आहेत. आता ते मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो, याच्यातनं सोल्युशन जसं मी म्हटलं एवढी सोपी नसतात. प्रॉब्लेम जेवढा समजावायला सोपं असतं तेव्हा वर्क रिलेटेड स्ट्रेस आहे, कामामध्ये तर प्रत्येकाला स्ट्रेस आहे, फॅमिली स्ट्रेस आहे, बायकोमुळे स्ट्रेस, नवऱ्यामुळे स्ट्रेस, सासूमुळे स्ट्रेस, सुनेमुळे स्ट्रेस, या सगळ्या आपल्या जे सोशल इंटरॅक्शन्स आहेत त्याच्यामुळे स्ट्रेस आहे. सोशल मीडियाने आजकाल टीनेजर्समध्ये स्ट्रेस वाढला आहे की यांनी बा तुम्ही नुसता विचार करा. आता मला बऱ्याच गोष्टी आता सुचत नाही कारण माझा मेन फोकस या गोष्टीकडे. तर आपल्या दिवसभरातनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप साऱ्या स्ट्रेसच्या ॲक्टिव्हिटीज होतात, आणि मेंटल स्ट्रेसच्या, फिजिकल स्ट्रेसच्या नाही. आपली बॉडी जी सिस्टीम तयार झाली आहे ती फिजिकल स्ट्रेस अस्वलाला बघून रिॲक्ट करण्यासाठी ती तयार झाली, कारण आपण जवळ 25-30 लाख वर्ष तेच करत आलो. आणि गेल्या 50 वर्षात किंवा गेल्या 100-150 वर्षात जसं आपलं खाणं पिणं बदललं आहे तसं आपलं एन्व्हायरमेंट बदललं आहे, आणि एन्व्हायरमेंटमुळे हा जो स्ट्रेस आहे तो वाढतोय, कमी जास्त होतोय दिवसभरात. कदाचित तो वाढतो आणि तसाच राहतो. आणि त्यामुळे जे कॉर्टिसॉल जे आपल्यासाठी फायदेशीर आहे, आपल्याला सकाळी उठून काम करण्याची जी इच्छा होते, चला जाऊया, उठूया, काम करूया, चला जॉगिंगला जाऊया, चला आज काहीतरी करूया, तेच कॉर्टिसॉल जेव्हा नको जास्त प्रमाणात सिक्रिट होतं आणि वाढतं तेव्हा एक प्रकारचा त्याला एक वेगळं नाव आहे कॉर्टिसॉल रेझिस्टन्स. जसं इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तसं
आणि हा जास्त वाढलेलं कॉर्टिसॉल सगळ्याला कारणीभूत आहे. तुमचं ब्लड प्रेशर, शुगर, प्लेटलेट्स वाढल्यामुळे हार्ट अटॅक येणं, स्ट्रोक होणं, तर ह्या सगळ्या आपण माहिती स्ट्रेसमुळे झालं. अरे तो तर बारीक आहे दिसायला, फिट आहे दिसायला, तर फिट आहे पण कसं काय ब्लड प्रेशर आहे, कसं काय डायबिटीज आहे, स्ट्रेसमुळे. तर डॉक्टर म्हणतात स्ट्रेसमुळे. पण स्ट्रेसमुळे म्हणजे नक्की काय? हे जे कॉर्टिसॉल सारखं वर खाली होत आहे दिवसभरामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे फाईट ऑर फ्लाईट जे आहे ते दिवसात एक दोनदाच व्हायला पाहिजे होतं, ते आता सारखं मिनटाला होत आहे. तुम्हाला उशीर झाला, बॉस टाईम म्हणाला, कलिग टाईम म्हणाला, तुमचे टार्गेट्स अचीव होत नाही आहेत, तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं आहे, उद्याचं परवाची चिंता, मुलं ऐकत नाही, मुलगी ऐकत नाही, मुलाची परीक्षा आहे त्याला मार्क कमी पडले, शेजारचं काहीतरी करतोय, ह्याचं पाणी, त्याची भिंत इकडे अशी झाली आहे, ह्याचं पाणी गटाराचं पाणी इकडे आलं. तुम्ही विचार करा की तुम्हाला किती वेळा हे सगळे प्रॉब्लेम्स 10,000 वर्षापूर्वी तर नव्हतेच. आणि आपली बॉडी अशी या प्रॉब्लेमना फेस करण्यासाठी बनलेली नाही आहे. तर आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आता राहतोय त्याच्यामुळे स्ट्रेस हा साहजिक आहे, मग येणार आहे. त्याच्यातनं सोल्युशन्स काय आपण पुढे हळूहळू बघूया. सगळेच काही सोल्युशन्स सोपे नाही आहेत किंवा प्रत्येकाचा स्ट्रेस लेवल वेगवेगळा आहे. काही लोकांच्या लाईफमध्ये ॲक्टिव्हिटीज होतात पण परसेप्शन वेगळं असतं की स्ट्रेस घ्यायचं की नाही हे प्रत्येक वेळ. काही लोक स्ट्रेस घेतात पण दाखवत नाही, आतमध्ये खूप स्ट्रेस येत असतो त्यांना, चिडचिड आतमधनं होत असते. आणि या सगळ्यामध्ये जर राग आला, खूप चिडचिड झाली, तर अजूनच कॉर्टिसॉल वाढतं. तर मला अजून या कॉर्टिसॉलबद्दल आज फार काही सांगायचं नाही. मला एवढं सांगायचं होतं तेवढं मी सांगितलं. 30 मिनिटाचा व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे. जर काही टेक होम मेसेज जर घ्यायची असतील तर सकाळी नाश्ता करू नका. इडली सांबार, वडा सांबार हे जर तुम्हाला खायचं असेल तर दुपारी 12 ते 6 मध्ये खा. आणि संध्याकाळी 6 नंतर खाऊ नये, कारण ऑलरेडी मिलेटोनिन सिक्रेट झालेलं आहे आणि बॉडीला सांगते आता तुम्ही शांत व्हा, आता तुमची ॲक्टिव्हिटी सगळी संपलेली आहे, आता तुम्हाला काही म्हणजे बेसिकली बॉडी कूल डाऊन होते. आणि या कूल डाऊनमध्ये जर तुम्ही अजून काहीतरी खाल्लं तर ते डायजेशनला त्रास होतो. आणि सकाळी का खाऊ नये, कारण बॉडीने आता कॉर्टिसॉलनी काय केलं आहे की रक्त सगळं आपल्या मसल्सकडे पाठवलं आहे ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. आणि ते जेव्हा रक्त सगळं मसल्समध्ये आहे, तुमची ॲक्टिव्हिटी पूर्ण गिअरअप झालेली आहे, तुमची बॉडी पूर्ण गिअरअप झालेली आहे ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. तुम्ही काय करता, फ्रीज उघडता, सिरियल काढता, खाता, तर त्या बॉडी त्याच्यासाठी तयारच नाही आहे. आणि 10,000 वर्षापूर्वी ऑफकोर्स तेव्हा तर फ्रीज तर नव्हताच, पण रेडिली फूडच अवेलेबल नव्हतं की माणसाला फूड शोधायला जावं लागत होतं. आता ते सगळं मुबलक प्रमाणात आपल्याला अन्न आता अवेलेबल असल्यामुळे सगळे दुष्परिणाम आता झालेले आहेत. आणि ते अन्न जे आहे ते सुद्धा नॅचरल नाही आहे, त्याच्यामध्ये मी खूप प्रोसेस फूड आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण बोलूयाच. पण बेसिकली नाश्ता माणसाला करायची गरज नाही, कारण बॉडीने ऑलरेडी आपल्याला तयार केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या काही गोष्टी खायच्या आहेत नाश्त्यामध्ये ज्या आहेत, उपमा, पोहे वगैरे, त्यास तुम्ही नंतर खा, 12 नंतर. आणि शक्यतो त्या बनवण्याचे जे पदार्थ आहेत ते तुम्ही नॅचरल वापरा, जास्त रिफाईंड नको. आणि दुसरी गोष्ट, हा जो स्ट्रेस आहे दिवसभरातनं तो तुम्ही कमी करायचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी योगा करा, प्राणायाम करा. तुम्ही हे जर तुम्हाला जेव्हा कळेल की आपण दिवसभरात आपल्याला स्ट्रेस येतोय आणि या कारणाने आपलं ब्लड प्रेशर वाढतं, या कारणाने आपली शुगर वाढते, मग तुम्ही हळूहळू त्याच्यावर काम करायला चालू करा. जोपर्यंत हे कळत नाही तर मग आपण नुसतं म्हणतो स्ट्रेस आहे मला आणि शुगर आहे, स्ट्रेस आहे आणि BP आहे. पण एक्झॅक्टली काय होतं आहे, आपली बॉडी बनलेली नाही आहे. हे जे 21व्या शतकातले जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम खूप वेगळे आहेत. आणि जसं मी म्हटलं, फायनान्शियल, सोशल, वर्क रिलेटेड हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत, मेंटल प्रॉब्लेम्स, हे सगळे बेसिकली मेंटल आहेत, फिजिकल प्रॉब्लेम नाही आहेत. तर आपली बॉडी हे सगळे प्रॉब्लेम फेस करायला बनलेलीच नाही आहे. तर याच्यातनं आपल्याला हळूहळू हे एकदम बाहेर येणाऱ्यातलं नाही आहे. आपण हळूहळू काम करू शकतो याच्यावर. कॉर्टिसॉलवर काम करू शकतो, इन्सुलिनवर काम करू शकतो, तुम्ही साखर बंद करू शकता. इन्सुलिन आणि कॉर्टिसॉलमध्येही बराच संबंध आहे, पण आता आपल्याला वेळ नाही आहे तर जाणून घ्यायला. पण बेसिकली तुम्ही साखर कमी केली, गोड कमी केलं, किंवा रिफाईंड कार्बोहायड्रेट ज्याला म्हणतो आपण, ते जर कमी केलेत, की इन्सुलिनचं किंवा ग्लायसेमिक इंडेक्स, लो ग्लायसेमिक इंडेक्स तुम्ही खायचं सांगितलं तर थोडे ते आपण काढू येते. जसं मी म्हटलं इथे की इन्सुलिन 6 नंतर इथे कमी झालेलं असतं आणि तुम्ही खाल्लं, इथे समजा 12 वाजता तुम्ही खाल्लं की इन्सुलिन वाढतं आणि मग हळूहळू कमी होतं. आणि आता कमी व्हायला लागलं की परत भूक लागते, मग परत तुम्ही काहीतरी खाता, परत असं हे सायकल चालू असतं. पण तेच
हे स्पाईक न होता ते जर तुम्ही हळूहळू जर इन्सुलिन वाढलं किंवा हळूहळू जर ब्लड शुगर वाढली लो ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ खाऊन किंवा होल नॅचरल फूड खाऊन, तर तुम्हाला जे इन्सुलिनचे स्पाईक आहेत हे होणार नाहीत आणि तुम्हाला जी जर 4-4 तासाला भूक लागते तेही होणार नाही. तर बेसिकली ब्रेकफास्ट करू नका, डायरेक्ट जेवा. कारण आपल्या बॉडीने ऑलरेडी तुम्ही शुगर टेस्ट केली तर ती नॉर्मल येते ना, मग तुम्हाला खरं गरज नाही आहे तेव्हा खायची. आणि तुमच्या डे टू डे लाईफमधला स्ट्रेस कमी करा. थोडासा आध्यात्मिक वाचन करा, थोडासा आध्यात्मिक व्हा. कारण हा जो स्ट्रेस जो सारखा वाढतोय आणि आपण ज्याच्यासाठी तयार नाही होत, आपली बॉडी ज्याच्यासाठी तयार नाही आहे, तो आपल्याला कमी करायचा आहे. आणि आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमधनं बघूया हे कसं करता येईल. पण मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की कॉर्टिसॉल हे जे हॉर्मोन आहे त्याच्यामुळे स्ट्रेस होतो आणि त्याच्यामुळे थोडासा अभ्यासू व्हिडिओ झालेला आहे. याच्यातनं तुम्हाला कितपत म्हणजे काय स्वतःसाठी सोल्युशन काय शोधता येईल मला माहीत नाही, पण ॲटलिस्ट हे तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला या एरियाजमध्ये काम करायचं आहे, म्हणजे आपली मेंटल हेल्थ सुधारेल, आपला स्ट्रेस कमी होईल. ओके, थँक्यू.